Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. I am your Shruti. Today we learn about the cardiotocography. This topic is in gynecology and midwifery. Then it is important for GNM 3rd year and BSc 4th year nursing. Okay, and let's start cardiotocography. CTG. Shortly it is called as a CTG. Cardiotocography. It is a procedure. This will happen during the labor time or before the birth. तर CTG हे एक प्रोसिजर आहे जे आपण हॉस्पिटलमध्ये करतो. तर ही बेबीच्या जन्माच्या आधी किंवा लेबर टाईममध्ये आपण हे करू शकतो कार्डिओटोकोग्राफी. तर कार्डिओटोकोग्राफी measures their baby's heart rate. बेबीचं जे काय हार्ट रेट आहे ते आपण काय करतो, मेजर करतो. ओके, कुणाच्या थ्रू? कार्डिओटोकोग्राफी. नेक्स्ट, ॲट द सेम टाईम इट ऑल्सो मॉनिटर द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द वूम्ब. आणि त्याच सेम टाईममध्ये आपण काय करतो, जे काय युट्रसचं जे काय कॉन्ट्रॅक्शन आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. ओके, जे काय असं आकुंचन पावतं युट्रस ते सुद्धा मॉनिटर करतं. कोण? कार्डिओटोकोग्राफी. तर दोन काम आहेत याची, बेबीचा हार्ट रेट आणि वूम्बचं कॉन्ट्रॅक्शन ॲट अ टाईम. हे दोन्ही पण गोष्टी बघतं, त्याला कार्डिओटोकोग्राफी असं म्हणतो आपण. CTG is used before birth, antenatally and during labor. जसं मी सांगितल्याप्रमाणे CTG आहे हे आपण बेबीच्या बर्थच्या आधी म्हणजे अँटीनेटल पिरियडमध्ये किंवा लेबर टाईममध्ये सुद्धा पाहतो. का पाहतो आपण? टू मॉनिटर द बेबीज फॉर एनी साइन ऑफ डिस्ट्रेस. बेबीला काही कॉम्प्लिकेशन तर नाही आहे ना, ह्यासाठी आपण कार्डिओटोकोग्राफी करतो. बाय लुकिंग ऑफ व्हेरियस डिफरंट ॲस्पेक्ट of the baby's heart rate, doctors and midwives can see how baby is coping. तर आपण कार्डिओटोकोग्राफीमधून बघू शकतो की बेबीचे हार्ट रेट कसे आहेत. त्यामुळे डॉक्टर आणि मिडवाईफ्सला पण दिसतं की बेबी कसं कोपअप करते. ओके, देन CTG इज मोस्टली कॉमनली कॅरीड आउट एक्सटर्नली. CTG जे आहे ते आपण एक्सटर्नलीच पाहतो, एक्सटर्नलीच आपण प्रोसिजर करतो. ओके, दिस मीन्स that the equipment used to monitor the baby's heart placed on the tummy of mother. तर आपण काय करतोय, जे काय इक्विपमेंट आहे आपलं कार्डिओटोकोग्राफीचं जे इक्विपमेंट आहे ते मम्माच्या टमीवरती ठेवतो, म्हणजे कुठं? ॲबडॉमिनवरती. त्यामुळं काय होतं, बेबीचे हार्ट रेट जे आहेत ते ग्रास्प करून घेतं ते डिव्हाइस. नेक्स्ट, an elastic belt is placed around the mother's abdomen. आणि एक इलॅस्टिक बेल्ट असतो तो आपण मदर्सच्या ॲबडॉमिन भोवती प्लेस करतो. इट हॅज 2 प्लेट्स अबाउट द साईज ऑफ टेनिस बॉल विच मेक्स कॉन्टॅक्ट विथ द स्किन. आणि त्या इलॅस्टिक बेल्टला काय असतं बरं, टेनिस बॉल एवढ्या आकारा एवढ्या प्लेट्स असतात 2. एक प्लेट काय करते, बेबीचं हार्ट रेट मॉनिटर करते आणि दुसरी प्लेट काय करते, कॉन्ट्रॅक्शन, युट्रसचे कॉन्ट्रॅक्शन किती वेळा होतात, ओके, ते पाहतं. कळालं इथंपर्यंत? ओके, एनी डाऊट? ओके, तर बघा मी रिपीट करते की कार्डिओटोकोग्राफी हे बेबीचं हार्ट रेट मेजर करण्यासाठी करतात. सेकंड, त्याच टाईममध्ये जे काही युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन आहे ते सुद्धा आपण पाहू शकतो. प्लस CTG आपण यूज करतो दोन्ही कामासाठी. एक, बिफोर बर्थसुद्धा आपण CTG करू शकतो किंवा ड्युरिंग लेबर टाईममध्ये सुद्धा आपण CTG करू शकतो. का करायचं आहे आपल्याला? बेबी
डिस्ट्रेसमध्ये आहे का, कोणतं कॉम्प्लिकेशन आहे का, हे मॉनिटर करण्यासाठी आपण CTG करतो. ओके. नंतर CTG हे आपण एक्सटर्नलीच यूज करतो. म्हणजेच काय, हे इक्विपमेंट आहे ते आपण बेबीचा हार्ट रेट मॉनिटर करण्यासाठी मदरच्या टमीवरती ठेवतो. एक इलॅस्टिक बेल्ट असतो जो मदर्सच्या ॲबडॉमिन भोवती आपण ठेवतो. त्याला 2 प्लेट्स असतात. एक प्लेट काय करते, आणि त्या प्लेट्स कशा असतात, लाईक अ टेनिस बॉल, म्हणजे साईज ऑफ टेनिस बॉलसारखे असते, जी कॉन्टॅक्टमध्ये येते मम्माच्या स्किनला. मग काय होतं, एक प्लेट जी असते ती बेबीचं हार्ट रेट काउंट करते आणि दुसरी प्लेट जी असते ती काय करते, टमी म्हणजेच काय, कॉन्ट्रॅक्शन मेजर करते युट्रसचं. ओके, क्लिअर? ओके, नेक्स्ट टू द पॉइंट. The midwives may put some jelly on skin to help get a strong signal. तर मिडवाईफ काय करतात, जेली यूज करतात. काय यूज करतात, जेली. कशासाठी, की स्ट्रॉंग सिग्नल आपल्याला भेटण्यासाठी त्या काय करतात, जेली यूज करतात. The CTG belt is connected to machine which interpret the signal coming from the plate. आणि काय करतात, हे काय जे CTG असते, ब्ल्यू व्ह्यू आपण, CTG बेल्ट जो असतोय तुमचा, तो कनेक्ट कुणाला असतोय, मशीनला. ओके, नको हे खूपच तुम्हाला कळणार नाही. तर CTG बेल्ट कुणाला कनेक्ट असतो, मशीनला. एक टोक त्याचं कुठं असतंय, मम्माच्या स्किनला. म्हणजे ज्या काही प्लेट्स असतात त्याला जेली लावल्या तुम्ही, तर ते काय करतात, सिग्नल कंडक्ट करतात आणि मशीनला ते बेल्ट जोडल्यामुळं काय होतं आहे, त्याचा सगळा जो डेटा आहे तो मशीनवरती दिसायला लागतो. द बेबीज हार्ट रेट कॅन बी हर्ड ॲज अ बीटिंग ऑर पल्सिंग साऊंड विच मशीन प्रोड्यूस. आणि त्याच्यानंतर ठक 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 असा आवाज यायला लागतो, म्हणजे हार्ट रेटचा आवाज. ओके, म्हणजे ते मशीन प्रोड्यूस करते. मग काय होतं, एक मदरना भीती वाटायला लागते की हा कसला आवाज आहे, त्यांना डिस्कम्फर्ट वाटायला लागतं, काळजी वाटायला लागते की माझं बेबी तरी सेफ आहे ना. ओके, बट इट इज पॉसिबल टू टर्न द वॉल्यूम डाऊन इफ नॉईस इज बोदरिंग यू. जर समजा नॉईस खूपच त्रास द्यायला किंवा पेशंट असं भीती वाटण्यासारखं करायला लागलं किंवा अनकम्फर्टेबल व्हायला लागलं, तर तुम्ही तो आवाज स्लो डाऊन करू शकता. नेक्स्ट, the machine also provide printout which shows baby heart rate or a certain length of time. मशीन काय करते, एक प्रिंटआउट देते तुम्हाला ज्याच्यामध्ये आपल्याला हार्ट रेट समजतं लेंथ ऑफ टाईमने, म्हणजे 5 मिनटानंतर किती हार्ट रेट होता, 1 आवरसाठी स्टेबल हार्ट रेट होता का, वाढला का कमी आला. ओके, त्या टाईपमध्ये. It also shows how the rate change with your contraction. आणि कसं असतं की कॉन्ट्रॅक्शननुसार सुद्धा चेंजेस दिसून येतात. टाईमली इंटरवल, 5 मिनटानं कॉन्ट्रॅक्शन येते का 2 मिनटानं कॉन्ट्रॅक्शन होते, ते सुद्धा टाईम तिथं डिनोटेड होतं. इट वी हॅव CTG बिफोर यू आर इन लेबर, यू मे बी आस्क्ड टू प्रेस अ बटन ऑन अ मशीन एव्हरी टाईम द बेबी मूव्स. आपण पेशंटला सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मुवमेंट होती आहे बेबीची, तेव्हा बटन प्रेस करा. ओके, त्यांच्या हातात एक बटन द्या, बेल द्या, की जेणेकरून तुम्ही त्यांना सांगायचं आहे की जर समजा मुवमेंट जाणवली बेबीची तर ते तुम्ही प्रेस करा. ओके, कळालं? ओके, म्हणजे जेव्हा जेव्हा ते मुवमेंट करतील तेव्हा तेव्हा ते प्रेस करायचं बटन. At this time, you will not be having any contraction, so the CTG will monitor the baby's heart.
आणि ह्यावेळी काय होतं आहे की तुम्हाला काहीही कॉन्ट्रॅक्शन जाणवत नाहीत. त्यामुळं आपण फक्त बेबीचं हार्ट रेट काउंट करू शकतो. कळालं इथंपर्यंत? ओके. Occasionally, if signal not found using a external monitor or when a monitoring is more important, internal monitoring become used. Occasionally काय होतं आहे की सिग्नल्स फाउंड होत नाही एक्सटर्नल मॉनिटरमुळं. काय होत नाहीत, सिग्नल्स फाउंड होत नाही, पण मॉनिटरिंग तर करणं इम्पॉर्टंट असतं. तेव्हा आपण यूज करणार आहे इंटरनल मॉनिटरिंग. ओके, इंटरनल मॉनिटर यूज करणार आहे आपण. तर ह्या इंटरनल मॉनिटरिंगमध्ये काय असतं, अ स्मॉल डिव्हाइस कॉल्ड ॲन इलेक्ट्रॉड. एक स्मॉल डिव्हाइस आहे, त्याला इलेक्ट्रॉड असं म्हणतात. इज इन्सर्टेड थ्रू वजायना. ओके, ते वजायनामधून इन्सर्ट करायचं आहे आणि प्लेस कुठं करायचं आहे, बेबीच्या स्काल्पवरती. म्हणजे बेबीचा जो डोक्याचा भाग आहे, ओके, किंवा टाळू म्हणतात, त्या स्काल्पवरती तो इलेक्ट्रॉड ठेवायचा आहे, प्लेस करायचा आहे. ओके, अँड दिस डिव्हाइस इज रेकॉर्डेड द हार्ट रेट. आणि हे डिव्हाइस काय करतं, हार्ट रेट रेकॉर्ड करतं. ओके, समजलं? ओके, जनरली समजा जर एक्सटर्नल मॉनिटर हेल्प करत नसेल, सिग्नल ग्रास्प करत नसेल तर, आणि त्यावेळी आपल्याला मॉनिटर करण्याचं आवश्यकच आहे, काय ऑप्शनच नाही आहे आपल्याकडं, तेव्हा आपण इंटरनल मॉनिटर यूज करायचं. आता इंटरनल मॉनिटर म्हणजे काय, अ स्मॉल डिव्हाइस असतं, त्याला इलेक्ट्रॉड म्हणतात. ते इन्सर्ट करतात वजायना थ्रू आणि बेबीच्या स्काल्पवरती प्लेस करतात. आणि मग हे डिव्हाइस काय करतं, हार्ट रेट रेकॉर्ड करतं. अंडरस्टूड? ओके. नेक्स्ट, अ थिन फ्लेक्सिबल ट्यूब कॉल्ड अ कॅथॅटर may also be inserted through vagina into your womb. एक थिन फ्लेक्झिबल थिन अशी ट्यूब असते ज्याला आपण कॅथॅटर म्हणतो, ती सुद्धा इन्सर्टेड करतात वजायनामधून. कुठंपर्यंत, तुमच्या युट्रसपर्यंत. अँड द ट्यूब मेजर स्ट्रेंथ ऑफ कॉन्ट्रॅक्शन. आणि ती ट्यूब काय मेजर करते, तुमच्या युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन किती होतं आहे, स्ट्रेंथ किती आहे, ॲबिलिटी किती आहे, हे ते चेक करतं. द ट्यूब मेजर द स्ट्रेंथ ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड यू मे फील सम डिस्कम्फर्ट वेन द कॅथॅटर इज इन्सर्टेड, बट इट शुड नॉट टू बी पेनफुल. तर जेव्हा कॅथॅटर आपण इन्सर्ट करतो आहे व्हजायनामधून युट्रसपर्यंत, तेव्हा पेशंट अनकम्फर्टेबल वाटू शकतं, पण इतकं पण पेनफुल नसतं, ते फक्त डिस्कम्फर्ट वाटतं. तर तेव्हा तुम्ही काय करणार आहे, सायकोलॉजिकल सपोर्ट द्यायचा आहे पेशंटला. ओके, ब्रीदिंग करायला सांगायचं आहे, त्यांचं मन डायवर्ट करायचं आहे. ओके, आपण जेव्हा पण पेशंटशी बोलत असतो, ती प्रेग्नेंट असते, इफ ती प्रेमिग्रॅव्हिडा असेल, प्रेमिग्रॅव्हिडा म्हणजे पहिल्यांदा जर ती प्रेग्नेंट असेल तर खूप मोठं टेन्शन असतं तिला, की आता पुढं काय होणार, आपल्यासोबतच का असं, नॉर्मल का झालं नाही, हे इंटरनली का करावं लागतंय, लॉट्स ऑफ क्वेश्चन इन हर माइंड. दॅट टाईम यू सपोर्ट हर. ओके, बिकॉज काय होतं आहे, तिला असं वाटायला लागतं की ह्या सगळ्यात मी फक्त एकटी आहे, पण तुम्ही त्यांना दिलासा द्या की तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहे, तर त्यांना थोडं रिलीफ वाटेल. जेव्हाही तुम्ही, म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना, मोस्टली मी गायनॅकला असायचे, तर मी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना जेव्हा पण पेशंट माझ्याकडं इंजेक्शन घ्यायला यायचा, तेव्हा मी त्यांच्याशी बोलायचे की बेबी बॉय असेल की बेबी गर्ल असेल, तुमच्यासारखी दिसेल का तुमच्या मिस्टरांसारखी दिसेल, तुम्ही नाव काय ठेवणार आहे, हे मी इंजेक्शन देत देत त्यांना विचारायची. त्यामुळं त्यांचं जे माइंड आहे ते इंजेक्शनकडं न राहता आपल्या बोलण्यात गुंतलं पाहिजे. आणि कधी इंजेक्शन मी पटकन देऊन जायचे ते त्यांनाही कळायचं नाही. असंच तुम्ही करायचं आहे, पण इतकं पण त्यांना बोदर करून सोडायचं नाही की ते म्हणतील बाबा बास करा आता. ओके, पॉईंट तुम्ही ॲड करायचे.
त्यांच्याशी बोलण्यासाठी. आता बोलणं असं काही पण फालतू बोलत बसायचं नाही, बोलणं पॉईंटशीर असावं तुमचं आणि त्यांचं माइंड डायवर्ट होईल असं बोलावं. आणि सिटीजी करताना तुम्ही खूप जास्त बोलणं पण चांगलं नाही आहे, कारण कसं असतं आपल्याला बेबीच्या मुवमेंटनुसार त्यांना ते क्लिक करायला आपण सांगतो. मग जर आपण बोलत राहिलो तर ते क्लिक करायचं विसरतात. ओके, त्यामुळं जेव्हा हे इंटरनल एक्झामिनेशन होत असते तेव्हा तुम्ही बोललं तर चालतंय. का? कारण त्यांना डिस्कम्फर्ट फील होत असतंय. जर तुम्ही कम्फर्टेबली त्यांच्याशी बोलला तर त्यांना एक विश्वास निर्माण होतो की हां कोणतरी आहे आमच्यासोबत, कोणतरी आपलं आहे. आणि ॲज अ सिस्टर तुम्ही हे काम करायचं नाही, ॲज अ फ्रेंडली तुम्ही तिच्याशी बोलायचं आहे, कारण ती एक नवीन जन्म देत असते. त्यामुळे तिला डिस्कम्फर्ट वाटेल किंवा तुम्ही तिला काहीतरी वेडंवाकडं बोलला तर ती आणि जरा खचून जाईल, ती तुम्हाला कोऑपरेट करणार नाही. आणि जोपर्यंत पेशंट कोऑपरेट करत नाही तोपर्यंत आपल्याला प्रोसिजरला लेट होतोय. ओके, नेक्स्ट इंट्रोडक्शन कळलं तुम्हाला आत्तापर्यंत, मी रिपीट करते. ओके, कार्डिओटोकोग्राफी. तर कार्डिओटोकोग्राफी आपण कशासाठी करतोय? बेबीचं हार्ट रेट मेजर करण्यासाठी. ह्याच्यामध्ये सेम टाईमलाच आपण कॉन्ट्रॅक्शन पण मेजर करू शकतो युट्रसचे. सीटीचे जे आहे ते 2 टाईम करतात, एक तर अँटीनेटल पिरियडमध्ये सुद्धा करतात किंवा लेबर टाईममध्ये सुद्धा करतात. का करतात? की बेबी डिस्ट्रेसमध्ये तर नाही ना, किंवा कॉम्प्लिकेशन्स आहेत का त्याला, ते पाहण्यासाठी. व्हेरियस डिफरंट ॲस्पेक्ट्स आपण हार्ट रेट चेक करत असतो आहे, बेबीचं मुवमेंट बघत असतो आहे. तेव्हा डॉक्टर आणि मिडवाईफ्सला कसं बेबी कोपअप होतो आहे, कशी हार्ट रेट वाढते त्याची, कशी नॉर्मल येते, हे ते बघत असतात. सीटीजी आपण मोस्टली एक्सटर्नलीच करतो. त्यामुळं काय होतं, कॉन्फिडन्स येतो मदरला की हां एवढं काय नाही असं. ओके, तर जे काही इक्विपमेंट असतं ते काय करतं, बेबीचं हार्ट रेट मॉनिटर करतं. त्यामुळं आपण ते कुठं प्लेस करतो, कुठं ठेवतो, मदरच्या टमीवरती. अँड इलॅस्टिक बेल्ट आपण मदरच्या ॲबडॉमिन भोवती गुंडाळतो. त्याच्यावरती प्लेट्स असतात जे टेनिस बॉलच्या साईज इतके असतात, ते स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात मदरच्या. एक प्लेट काय करते, बेबीचं हार्ट रेट मॉनिटर करते आणि दुसरी प्लेट काय करते, युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन चेक करते. मिडवाईफ्स जे असते ती जेली टाकते स्किनवरती. का? कारण स्ट्रॉंग सिग्नल त्या प्लेटमधून मशीनकडे जाण्यासाठी. सीटीजीचा जो बेल्ट असतो तो मशीनला कनेक्ट असतो. जे काही इंटरप्रिट्स दाखवते सिग्नल्स थ्रू, प्लेट्स थ्रू, ते सगळं मशीनमध्ये कलेक्ट होत असतं. बेबीचं हार्ट रेट आपल्याला ऐकू येत असतं त्या मशीन थ्रू, असं ढप 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 ढप, किंवा कसं जसं त्याचे हार्ट रेट वाढते तसं ते जास्त आवाज करायला लागतं आणि त्यामुळं मदरला डिस्कम्फर्टसुद्धा वाटू शकते. जी प्रेमी ग्रॅव्हिड आहे तिला डिस्कम्फर्ट वाटू शकते, पण जी मल्टीग्रॅव्हिड आहे, जेव्हा जे तिचं दुसरं किंवा तिसरं बेबी असेल, अशी जर मदर तिथं असेल तर तिला काही वाटणार नाही. ओके, जर समजा पेशंट घाबराले असं तुम्हाला वाटायला लागलं तर ते व्हॉल्यूम डाऊन करा. नंतर मशीन प्रिंटआउटसुद्धा देते तुम्हाला. जे काही इंटरप्रिटेंट आहेत, सर्टन लेंथ ऑफ टाईमपर्यंत आपण हार्ट रेट चेक केलेले असते, प्लस जे काही चेंजेस असतात कॉन्ट्रॅक्शनचे ते सुद्धा टाईमली तिथं मेन्शन असतात. ओके, सीटीजी करण्याआधी आपण एक त्यांना बेल द्यायचे आणि त्यांना सांगायचं आहे जेव्हा तुम्हाला बेबी मूव्ह होतोय असं वाटत असेल तर तेव्हा ते प्रेस करा. ऑकेजनली काय होतं, सिग्नल्स भेटत नाहीत आपल्याला. एक्सटर्नल मॉनिटर जरी करत असलो तर सिग्नल्स भेटत नाहीत आणि मॉनिटर करणं इम्पॉर्टंट असतं. त्यावेळी आपण काय करतो आहे, इंटरनली मॉनिटर करतो आहे. मग इंटरनल मॉनिटरमध्ये एक स्मॉल डिव्हाइस असते, त्यालाच आपण इलेक्ट्रॉड म्हणतो आहे, तो आपण इन्सर्टेड करतो आहे व्हजायना थ्रू
आणि बेबीच्या स्काल्पवरती प्लेस करतोय. मग त्याच्यातून काय मिळतं आपल्याला की बेबीचं हार्ट रेट. ओके. नेक्स्ट आहे जे थिन फ्लेक्झिबल ट्यूब आहे त्यालाच आपण कॅथेटर म्हणतो. आणि कॅथेटर काय करतं, मधलं जे कॉन्ट्रॅक्शन आहे ते कॅचअप करतं. ओके. नेक्स्ट, द मेजर strength of contraction. You may feel some discomfort and it is not to be painful. ओके. पेन असतं पण इतकं पण नसतं असं यांनी सांगितलं. ओके. नेक्स्ट आपण बघणार आहे मेकॅनिझम. CTG uses sound waves called ultrasound to detect baby's heart rate. तर CTG आपण यूज करतोय ॲज अ साऊंड वेव्ज म्हणून, त्यालाच आपण अल्ट्रासाऊंड असं सुद्धा म्हणतो. तर हे कशासाठी यूज करतो आपण की बेबीचा हार्ट रेट आपल्याला डिटेक्ट होण्यासाठी आपण CTGचा यूज करतो. अल्ट्रासाऊंड इज हाय फ्रिक्वेन्सी साऊंड दॅट यू कांट हिअर बट इट कॅनॉट बी सेंट आउट अँड डिटेक्टेड बाय स्पेशल मशीन. अल्ट्रासाऊंड ही एक हाय फ्रिक्वेन्सी साऊंड आहे, ते तुम्हाला ऐकू येत नाही पण स्पेशल मशीन जे असते ते डिटेक्ट करते. अल्ट्रासाऊंड ट्रॅव्हल्स फ्रीली थ्रू फ्लूइड अँड सॉफ्ट टिश्यू. जे काय अल्ट्रासाऊंडचे वेव्स असतात ते ट्रॅव्हल होतात कुठं, ॲम्निओटिक फ्लूइडमध्ये आणि सॉफ्ट टिश्यूमध्ये. त्यामुळे काय होतं, अल्ट्रासाऊंड बाउन्सेस बॅक ॲज अ इकोज व्हेन इट हिट्स अ मोर सॉलिड सरफेस. जेव्हा ते सॉलिड सरफेसला हिट होतं, धडकतं जाऊन, तेव्हा त्याचे इकोज फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल महाबळेश्वरमध्ये इको पॉईंट आहे, तर जेव्हा तुम्ही काहीतरी बोलताय तिथं तर ते परत ऐकू येते, म्हणजेच काय, रिफ्लेक्शन होतं आहे, तुमचा आवाज धडकून परत येतो. तसंच हे अल्ट्रासाऊंडचं पण आहे. जर सॉलिड सरफेस आलं तर ते बॅकला येतं की बाउन्स होतं. For example, ultrasound will travel freely through blood in heart chamber, but when it hits solid valve, a lots of ultrasound echoes back. For example बघा, तुमचं जे अल्ट्रासाऊंड आहे ते ट्रॅव्हल कुठं करतं आहे, ब्लडमध्ये. कोणत्या, हार्ट चेंबरच्या. तर तिथं वॉल्व, जे काय आपले वॉल्व आहेत ट्रायकस्पिड बायकस्पिड, तिथं समजा जाऊन धडकलं तर इकोज बॅक, रिफ्लेक्शन बॅकला. जेव्हा तुमचे जे अल्ट्रासाऊंड आहे ते बाईलमध्ये गॉल ब्लॅडरमधल्या बाईलमध्ये ट्रॅव्हल करत असते, तेव्हासुद्धा इट विल इको बॅक स्ट्रॉंगली. इको तुमचा बॅकला स्ट्रॉंगली असा हिट होतो. का, कारण तुमचा गॉलस्टोनला जर धडकलं, तुमचे जे ट्रॅव्हल करणारे वेव्ज आहेत ते जर धडकले तर इको बॅक स्ट्रॉंगली होतं, म्हणजे काय, असं कंपन फॉर्म होतं तिथं. सो ॲज अल्ट्रासाऊंड हिट डिफरंट स्ट्रक्चर इन द बॉडी ऑफ डिफरंट डेन्सिटी, इट सेंड बॅक इकोज ऑफ व्हेरिंग स्ट्रेंथ. इन CTG मॉनिटरिंग अ स्पेशल टाईप ऑफ अल्ट्रासाऊंड. CTG मॉनिटरिंगमध्ये एक स्पेशल टाईपचं अल्ट्रासाऊंड असतं, त्यालाच आपण डॉपलर म्हणतो आणि तेच यूज केलं जातं. This type of ultrasound is used to measure structure that are moving, making it useful for monitoring heart rate. आणि हे जे अल्ट्रासाऊंड आहे ते यूज केलं जातं कशासाठी, जे काय स्ट्रक्चर मुवेबल आहे प्लस हार्ट रेट मॉनिटर करतं, हे सगळं काम कोण करतं, अल्ट्रासाऊंड. The other plate on the CTG measure how tense the mother's tummy is. आणि जी दुसरी प्लेट असते ती मदर्सच्या ॲबडॉमिनचं टेन्स मेजर करत असते, टेंडर आहे का कशी आहे. ओके. द मेजरमेंट इज यूज्ड टू शो वेन द युट्रस इज कॉन्ट्रॅक्टिंग, आणि कॉन्ट्रॅक्शनच्या वेळीसुद्धा ते मेजरमेंट घेतं. ओके. तर दिस इज ऑल अबाउट द कार्डिओटोकोग्राफी. आय होप यू अंडरस्टूड गाईज. तर आपण फर्स्ट इंट्रोडक्शन पाहिलं, नंतर प्रोसिजर पाहिली आणि त्यानंतर
मेकॅनिझम. ह्याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत की एक्सटर्नल मॉनिटर अँड इंटरनल मॉनिटर. दोन प्लेट्स जे टेनिस बॉलच्या साईजच्या आहेत. एक काय करतं, हार्ट रेट मॉनिटर करतं आणि दुसरं कॉन्ट्रॅक्शन ऑफ युट्रस. जेव्हा इंटरनली तुम्ही मॉनिटर करताय तेव्हा इलेक्ट्रोड्स काय करतात, हार्ट रेट मेजर करतात आणि कॅथॅटर काय करतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युट्रस. ओके, समजलं इथंपर्यंत? आय होप तुम्हाला समजलं असेल. काही नाही, ज्यांना कुणाला माहिती नसेल तर हा एक न्यू व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. मोस्टली कसं होतं आहे, जे नॉन मेडिकल पर्सन्स आहेत, म्हणजे ज्यांना माहितीच नाही मेडिकल फील्डमध्ये काय काय होतं काय नाही होत, ओके, किंवा जे न्यूली मॅरिड कपल असतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे की त्यांना पण ही प्रोसिजर माहीत असायला पाहिजे. कारण कसं होतं आहे, जेव्हा प्रेग्नेन्सीचा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असतो तेव्हा त्यावेळी आपण हॉस्पिटलमध्ये जातो, तेव्हा समजत नाही, अचानकपणे हे मशीन घेऊन येतात ते मशीन घेऊन येतात, त्यामुळं थोडंसं पॅनिक व्हायला होतं. तर असं होऊ नये म्हणून थोडीफार माहिती तुम्ही आधीच घेतलेली बरी. त्यामुळे एक छोटासा प्रयत्न मी केलेला आहे तुमच्यासाठीही आणि आमच्या मुलांसाठीही. जे कोणी गायनॅकॉलॉजी शिकतं आहे, कार्डिओटोकोग्राफीबद्दल सर्च करत होतं, त्यांच्यासाठी एक छोटासा हा व्हिडिओ आहे. आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि प्रेस और हिट द छोटावाला हार्ट. ओके, बाय बाय, कीप इन टच. थँक्यू.